पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। महाजनांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकात शरद पवारांकडून गौरवोद्गार। फडणवीस एक प्रामाणिक हुशार राजकारणी। फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमना। देवेंद्र फडणवीसांनी मानले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आभार। पवार मोठे नेते, त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल फडणवीसांनी मानले आभार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत कार्यक्रम। फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन। जंगलातील बंदुकीचा माओवाद संपतोय। बोटावर मोजण्या इतके लोक जंगलात, त्यांनी शस्त्र टाकून आता मुख्य धारेत यावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माओवाद्यांना आवाहन। आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ट्विट करत दिल्या शुभेच्छा। प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा, मोठा मासा मंत्रिमंडळात बसलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा कोठा झालाय आणि हमीदाबाईत दिल्लीत बसले। संजय राऊतांचा हल्लाबोल। हनी ट्रॅप प्रकरणातला आरोपी प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचे सर्व नियम तोडवले गेले, त्यांच्यावर कारवाई कोण करणार? अनिल परबांकडून मुख्यमंत्र्यांकडे योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी।